हे पहा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचा अवतार बघा. धुराचे लोड बघा, ह्या गाडीच्या पाठीमागे उडणारा सगळा धुळाचा लोड पहा. धुळा धुरळा धुरळा आणि धुरळा पहा. याला म्हणतात स्मार्ट सिटी, याला म्हणतात अर्बन स्ट्रीट, याला म्हणतात हरित सेतू. अशी काय काय भारी भारी नावं देतात बरं का. नावं इंग्लिश देतात आणि लूट मात्र प्रचंड चंगेज खाण्यासारखी करतात. हे बघा ही परिस्थिती. आता ही जी समोरून गाडी चाललेली आहे तिच्यात माती उघडीच आहे, तिच्या टायरला माती, तिच्या पूर्ण बॉडीला माती. हे सगळं जर जागेवरती जर ह्या गाड्या धुतल्या आणि ह्या गाड्या पूर्ण चकाचक करून, म्हणजे वरचं सगळं पॅक केलेलं आहे ज्याच्यातून धूळ वगैरे उडणार आहे ते, आणि खाली टायरला वगैरे जी काही माती लागलेली ती सगळी धुवून जर साईडवरनं बाहेर काढली तर मला वाटतं हे पिंपरी चिंचवड शहर 50% धुळीच्या प्रदूषणातून मुक्त होऊ शकतं. 50% एक्टा रोल ह्या बिल्डरांच्या हायवा आणि ह्या गाड्या ज्या फिरतायत ना मोठमोठे ट्रक्स वगैरे त्यांनी होत असते. परंतु या बिल्डरांवरती मात्र महानगरपालिका काही कारवाई करू शकत नाही, कारण हे बिल्डर यांचे अर्धे पार्टनर हे राजकीय लोक आहेत आणि या बिल्डरांचे अर्धे पार्टनर हे सरकारी पालिकेतलेच अधिकारी येतं. त्यामुळे कारवाई करायची कोणी आणि कोणावर करायची, त्यामुळे या बिल्डरांना सगळं मोकाट राहणे. बिल्डरांनी पाहिजे तेवढा हायदोस घातलेला आहे आणि 40 लाख नागरिकांचं आरोग्य इथं धोक्यामध्ये आणलेलं आहे. ही भयानक परिस्थिती आहे. परदेशामध्ये या अशा गाड्या धुवून बाहेर काढल्या जातात, त्याच्या आतमध्ये जो काय माल आहे तो पॅक केला जातो आणि ज्या ठिकाणी साईट चालू आहे त्या ठिकाणी वरपासून खालपर्यंत पॅकबंद अशी एक पाईपलाईन ड्रमची तयार केली जाते आणि वरचा कचरा जो काय असेल ज्याच्यातून धूळ उडणार असेल, प्रदूषण असेल, तो सरळ खाली पोचवला जातो आणि जिथं तो परत जंप होऊन धुरळा उडू शकतो तिथे परत फॉगर मशीन बसवल्या जातात. आता तिथे बांधकामाच्या साईटवरतीच फॉगर मशीन असतात जेणेकरून धूळ उडल्याबरोबर तिथल्या तिथे सप्रेस केली जावी. इथं तसं काही नाही. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी रस्त्यावरती अशा फॉगर मशीन फिरवल्या जातात आणि ज्यांच्यामुळे हे सगळं वायू प्रदूषण होते. अख्खं शहर धुळीने युक्त होते, धुळीनं माखलं जाते. म्हणजे माणसाने आंघोळ केली आणि त्यांनी एक 10 मिनिटं जरी त्यांनी वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत या परिसरामध्ये प्रवास केला ना, किंवा चिखली, चरोली अशा परिसरामध्ये कुठेही पालिकेचा हा कोपरा घ्या, तो कोपरा घ्या, 10 मिनिटात त्याचे पूर्ण कपड्याचा आणि अंगाचा सगळा रंग बदलून जातोय. एवढं भयानक प्रदूषण इकडे. आणि 20 वर्षांनी माणसांचं आयुष्य कमी होतंय. PM 2.5 हे धुळीचे कण केसापेक्षाही अत्यंत 10 पटीनं बारीक असतात, जे माणसाच्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर त्याला कॅन्सर होतो, त्याचे फुफ्फुस निकामी होतात. पालिकेला मात्र याचं काय पडलेलं नाही. माणसं निकामी होते, त्यांची फुफ्फुस निकामी होते, ती मरू दे, पालिकेला काय पडलेलं नाही.